नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 15 दिवस जे वाटण टिकतं त्यापासून ही वाटाण्याची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी वाटाणे रात्रभर भिजत घालून कुकरला शिजवून घेत कांदा, खोबरं, आलं, लसूण हे सर्व मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित छान याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपण एका डब्यामध्ये भरून डीप फ्रीजला ठेवायचे आहे। हे वाटण अगदी 15 दिवस आरामात टिकतं आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे आहे त्यावेळेस त्याची काढून भाजी बनवायची आहे। अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट याची तयार झालेली आहे। जर कोथिंबीर असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता आणि कोथिंबीरीमुळेही याची चव आणखीन वाढते। त्याचबरोबर आता आपल्या कुकरला वाटाणे शिजून झालेले आहेत। 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये वाटाणे छान शिजून होतात। त्यानंतर आपण कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे। या तेलामध्ये मोहरी, जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पाने यामध्ये घालायची आहेत आणि मस्त अशी फोडणी तयार झाली की शिजलेला वाटाणा यामध्ये घालायचा आहे। त्याचबरोबर हळद घालायची आहे आणि शिजलेला सर्व वाटाणा मी यामध्ये घालून घेणार आहे। अशा प्रकारे आपण आज ही वाटाण्याची भाजी बनवणार आहोत। तर तुम्ही आणखी कोणतीही भाजी या वाटणापासून बनवू शकता। अगदी चवीला अप्रतिम अशी ही भाजी तयार होते। तर तुम्ही पाहतच असाल की वाटाणे अगदी छान शिजलेले आहेत आणि भाजी एकदम टेस्टी दिसायलाच दिसत आहे। त्यानंतर आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे थोडंसं उकळू द्यायचं आहे। त्यानंतर मी यामधलं वाटाणा आणि पाणी थोडंसं बाजूला करणार आहे। नंतर थोडासा रस्सा तयार करणार आहे आणि राहिलेल्या वाटाण्याची उसळ करणार आहे। तर अशा प्रकारे मला हवा आहे तेवढे वाटाणे आणि पाणी बाजूला काढून घेत आहे आणि उरलेले वाटाणे कढईतच ठेवत आहे। त्याचबरोबर तुम्ही असेही मिठाचे वाटाणे खाल्ले तरीही ते खूप छान लागतात। अशा प्रकारे आता आपल्याला एवढ्या वाटाण्याची उसळ बनवायची आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे तेवढं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे। अगदी 1 ते 1.5 चमचा वाटण पुरेसं होतं। तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालायचं आहे, ज्या प्रमाणात तुम्हाला घट्टसरपणा हवा आहे त्या प्रमाणात। त्यानंतर तुम्हाला हवे आहेत ते मसाले यामध्ये घाला। मी या ठिकाणी लाल तिखट, धना पावडर आणि त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला मी घातलेला होता। त्यानंतर आणखी थोडंसं आपण तेल घालणार आहोत, कारण की याचा जो रस्सा आहे तो बाजूला काढलेला होता, त्यामुळे यामध्ये थोडंसं या उसळीमध्ये तेल ॲड केलेलं आहे।